हॅलो, नमस्कार. मी रुपाली कुकिंग विथ रुपाली कोल्लम चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. आणि माझ्या सर्व मैत्रिणी कशा आहेत, तर मी तुम्हाला या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपी दाखवते. तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला उत्तप्प्याची रेसिपी. तर बघूयात आपण. त्यासाठी मी इथे इडलीचं तयार पीठ घेतलेलं आहे. हे अंदाजे 1 किलो पीठ आहे. तर मी उत्तप्प्यासाठी इथे मी बारीक कांदा चिरलेला आहे. तर हे पहा, यासाठी लागणाऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत. बारीक कांदा चिरलेला आहे, शिमला मिरची, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर स्किप करू शकता. तर असं वेगवेगळं सगळं साहित्य मी चिरून घेतलेलं आहे. एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला आहे. तर हे पहा, तवा असा छान आपला तापलेला आहे. त्यावर तेलाची आपण 1 चमचा तेल टाकत आहोत आणि ते तापलेला तवा मेंटेन राहण्यासाठी मी पाण्याचा शिपका इथे मारत आहे. कारण की जास्त तापलं नाही पाहिजे, व्यवस्थित आपलं झालं पाहिजे जसं हवं आहे तसा. तर आपल्याला जसं हवं आहे मापामध्ये त्याप्रमाणे आपण ह्याच्यात इडलीचं पीठ टाकत आहोत. पळी किंवा 2 पळ्या टाकू शकता तुम्ही. तर इथं मी 1.5 पळी घेतलेला आहे. तर असं आपण हलवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मस्त आपण छान डाव त्याच्यावर फिरवलेला आहे आणि गोल शेप दिलेला आहे. तर आपलं आणि जाड ठेवायचा आहे उत्तप्पा. तर अशा प्रकारे आपला उत्तप्पा हा प्लेन आपल्याला आवडत असेल तर असा प्लेन उत्तप्पा करू शकता. अदरवाईज तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी इथे टाकलेला आहे कांदा. हे पहा, असं बारीक चिरलेला मी कांदा टाकत आहे. आणि यामध्ये मी अजून ॲड करत आहे मिरची टाकत आहे, शिमला मिरची. आणि यामध्ये मी टाकत आहे टोमॅटो बारीक चिरलेला. बघा किती सुंदर दिसत आहे, लाल, हिरवा, पांढरा कलर. आणि त्यामध्ये तुम्ही हे पहा, मी अजून टोमॅटो ॲड केलेला आहे. खूप छान दिसतं, टोमॅटो आवडतो मला. तर यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली साधी मिरची चिरलेली टाकलेली आहे. मिरची तुम्ही चवीनुसार घ्या, तिखट असते, मुलांना खायचे त्यानुसार घ्या. तर अशा प्रकारे आपला उत्तप्पा रेडी आहे. तर एका साईडने आपण तो गॅसचा जाळ मी मोठा केलेला आहे. तर असं मी थोडंसं दाबून घेते आहे त्याला, कारण की भाज्या त्याच्यात राहिल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे एका साईडने आपण शेकून घ्यायचं आहे. तर छान असं आपला खरपूस झाल्यानंतर त्या एक तेल किंवा तुम्ही बटर टाकू शकता तुमच्या चॉईसनी. तर इथं मी तेल वापरलेलं आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपला एक साईडने झालेला आहे. तर आता तो मी पलटी करून घेते. हे पहा, अशा प्रकारे खरपूस झालेला आहे. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण प्रेस करायचं आहे, म्हणजे भाज्या त्याला मस्त चिटकतात. तर अशा प्रकारे आपलं एक साईडने झालं की जसं हवं आहे आपल्याला तसं झालं आहे का चेक करायचं. तर बरोबर आहे, एवढं खरपूसाचं बास झालं आहे. त्यामुळं आपला छान असा डोसा तयार आहे. तर आपला नाश्त्याचा पदार्थ, आपली नाश्त्याची डिशही तयार आहे. हे पहा, मुलांसाठी गरमागरम उत्तप्पा तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला नक्की सांगा आजची नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. कलरफुल, मुलांना आवडेल. तर अशा प्रकारे छान असा गरमागरम, बघा किती वाफा येत आहेत, असा गरमागरम मी उत्तप्पा तयार केलेला आहे. हा टिफिनलाही तुम्ही देऊ शकता किंवा संडेसाठी. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.